महाराष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित पराग विद्यालय भांडूप प्राथमिक विभाग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य आणि पवित्र देणगी आहे. योग या शब्दाचा उगम संस्कृतमधील युज या धातूपासून झाला आहे, ज्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र येणे असा होतो. शरीर, मन आणि आत्मा यांना एकमेकांशी जोडणे म्हणजे योग होय. हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी निरोगी आयुष्यासाठी योगाचा शोध लावला, पण या भारतीय वारसाला जागतिक स्तरावर नेण्याचे काम भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केले. 2014 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. जगातील तब्बल 177 देशांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्यप्रकाश सर्वाधिक काळ टिकतो, म्हणून हा दिवस योग साधना पसरवण्यासाठी निवडण्यात आला. योग ही केवळ व्यायामाची पद्धत नाही, तर ती जगण्याची एक सुंदर कला आहे. आजचे आपले जीवन कसे झाले आहे? तंत्रज्ञानामुळे सुखसुविधा वाढल्या आहेत, पण सोबतीला ताणतणाव, नैराश्य, नवनवीन आजारही आले आहे. आज लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मानसिक शारीरिक त्रासाला तोंड देत आहे. अशा वेळी योग हे औषधाशिवाय निरोगी राहण्याचे सर्वोत्तम साधन आहे. योगाचे प्रामुख्याने 3 फायदे आहेत. पहिला फायदा आहे शारीरिक आरोग्य. ताडासन, सूर्यनमस्कार यासारख्या आसनांमुळे आपले शरीर लवचिक आणि मजबूत बनते. रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दुसरा फायदा आहे मानसिक शांतता. प्राणायाम आणि ध्यान केल्याने मनातील नकारात्मकता विचार दूर होतात, ताणतणाव कमी होतात, मनाला प्रचंड शांतता लाभते. आणि तिसरा फायदा आहे विद्यार्थ्यांसाठी वरदान. योगामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज सकाळी किमान 15 मिनिटे योग केलाच पाहिजे, कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात योग करणे काळाची गरज बनली आहे. आपल्या कामात कुशलता आणणे हाच योगाचा मुख्य फायदा आहे. योग आपल्याला शिस्त आणि सकारात्मकता शिकवतो. विद्यार्थी मित्रांनो, योग हा कोणत्याही एका धर्माचा किंवा पंथाचा नाही, तो संपूर्ण मानवजातीचा आहे. योग करण्यासाठी वय, वेळ किंवा पैशाचे बंधन नसते. गरज असते ती फक्त आपल्या इच्छाशक्तीची. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी योगास दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्याचा संकल्प केला पाहिजे. चला, आजपासूनच रोज किमान 20 मिनिटे योगासने करूया आणि स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला निरोगी बनवूया. शेवटी एवढेच सांगेल, रोगमुक्त शरीर आणि मन शांत हाच आहे योगाचा खरा दागिना. रोज योग करूया, चांगले आयुष्य जगूया. धन्यवाद.